ठाकरेंचे काही खासदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याची आता चर्चा आहे। उबाठाच्या खासदारांची आज मातोश्रीवरती एक बैठक आयोजित करण्यात आली होती। राज्याच्या राजकारणामध्ये एकीकडे ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या खासदारांची आज एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे। त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये काही मोठ्या घडामोडी घडणार असल्याची सुद्धा आता चिन्ह दिसू लागलेली आहेत। आणि अशी चर्चा सुरू असताना गेल्या काही दिवसांपासूनच राज्यामध्ये ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार फोडण्यात येणार आहे। सातत्याने अशा चर्चा समोर येत होत्या, माध्यमांमध्ये रंगत होत्या आणि त्याच पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज खासदारांची एक महत्त्वाची बैठक होणार असल्याने त्याकडे सध्या सर्वांचंच लक्ष लागलंय। दरम्यान ठाकरेंचे खासदार कोण कोण आहेत ते आपण बघतोय। संजय देशमुख, नागेश्वर पाटील आष्टीकर, संजय जाधव, राजाभाऊ वाजे, अरविंद सावंत, अनिल देसाई, संजय दिना पाटील, भाऊसाहेब वागचौरे, ओमराजे निंबाळकर। उद्या त्या बैठकीमध्ये लक्षणीय उपस्थिती आहे की काय उद्या त्या बैठकीमध्ये लक्षणीय उपस्थिती आहे की काय ऑपरेशन टायगर हे काय एका महिन्यात चालू आहे, दुसऱ्या असं काय विषय तो नाही। आमच्याकडे सातत्याने इन्कमिंग सुरू आहे। सगळ्यांना आमच्या पक्षामध्ये येण्यामध्ये इंटरेस्ट आहे। त्यांना माहिती आहे कामं होतात या पक्षामध्ये। सन्मान्य शिंदे साहेब 24 तास अवेलेबल आहेत। संघटनेचं पाठबळ मिळतं। कानाकोपऱ्यामध्ये शिवसेना पसरलेली आहे। अशा संघटनेमध्ये त्यांना काम करायची इच्छा आहे। आणि आता दुसऱ्या बाजूला विरोधकांकडे आता काहीच नाही, सगळी भांडी रिकामी झालेली आहे। देण्यासारखं काय नाही, लोकांकडे काय नाही आणि संपर्कही नाही। कधीतरी एका महिन्यातून बाहेर यायचं ह्याला पक्ष म्हणत नाही आणि ते लोकांच्या आता तिकडे असणाऱ्या लोकांचं लक्षात आलेलं आहे। आणि या सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात माझा सहकारी जय पवार आपल्याला या संदर्भातली माहिती देणार आहे। जय, आपण बघतोय मातोश्रीवरती खासदारांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। काही खासदार उपस्थित आहेत, काही ऑनलाईन पद्धतीने उपस्थिती लावणार आहेत। कोणकोणते खासदार यामध्ये आता सध्या उपस्थिती लावतील आणि कोणते खासदार नॉट रिचेबल आहेत, काय माहिती आहे? नक्की सिद्धेश, मातोश्री या ठिकाणी 12 वाजता जे आहे ते सर्व खासदारांची बैठक ही आयोजित करण्यात आली होती। मात्र आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर खासदार संजय राऊत असतील, त्यासोबतच खासदार अनिल देसाई आणि अरविंद सावंत, विनायक राऊत आणि राजाभाऊ वाजे हे जे आहेत ते आता या ठिकाणी मातोश्रीवरती दाखल झालेले आहेत। इतर जे खासदार आहेत हे आता ऑनलाईनद्वारे जोडले जातील अशी सुद्धा माहिती संजय राऊत यांनी दिली होती। त्यामुळे आता 4 खासदार जे आहेत ते आता मातोश्री या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या बैठकीसाठी पोहोचले आहेत। मात्र इतर जे खासदार आहेत ते आता ऑनलाईनद्वारे जोडले जाणार आहेत। ऑपरेशन टायगरमध्ये 7 खासदार हे शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती त्या ठिकाणी समोर येते आणि या अनुषंगाने आता आपण पाहिलं तर 4 खासदार हे आता मातोश्री ते पोहोचले। मात्र संजय दिना पाटील सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले नाही आहेत। त्यांचीच आपण पाहिलं तर यापूर्वी एकनाथ शिंदे आणि त्यांना संजय दिना पाटील यांची एकत्रित गाडीमध्ये सुद्धा भेट आपल्याला पाहायला मिळाली होती। संजय दिना पाटील यांच्या पत्नीच्या प्रकृती स्थिर नसल्यावेळीच्या एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेतली होती आणि आज संजय दिना पाटील सुद्धा या ठिकाणी उपस्थित नाही आहेत। त्यामुळे या संदर्भात आता संजय दिना पाटील सुद्धा मातोश्रीच्या बैठकीला हजर राहतील की गैरहजर राहतील हा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होते। त्यासोबतच आपण पाहिलं तर यापूर्वीच्या बैठकींमध्ये अनुपस्थित असलेले संजय जाधव हे सुद्धा आता त्या ठिकाणी अजूनही मातोश्रीवरती आले नाही। त्यामुळे जी काही पक्षावरती असलेली नाराजी संजय जाधव यांच्या माध्यमातून व्यक्त झाली नसली तरी सुद्धा बैठकीत अनुपस्थित असल्यामुळे कुठेतरी ही नाराजीचा सूर हा त्यांच्यामध्ये दिसून येतो। त्यामुळे आता ते ऑनलाईनद्वारे या बैठकीला जोडले जातात का हा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला आहे। त्यामुळे आता कोणकोणते खासदार या ठिकाणी या बैठकीमध्ये जोडले जातील आणि ही बैठक अद्याप तरी सुरू झाली नाही आहे। मात्र कशा पद्धतीनं या बैठकीचं नियोजन केलं जाणार आहे, कारण सर्वच खासदारांना मातोश्रीवर येण्याचे आव्हान उद्धव ठाकरेंनी केले होते। मात्र काही खासदारांना त्या ठिकाणी उपस्थिती लावण्यात शक्य झाले नाही। त्यामुळे ऑनलाईनद्वारे जे आहे ही बैठक घेतली जाणार। त्यामुळे संजय राऊत असतील किंवा मग अनिल देसाई आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात ही बैठक थोड्या वेळ खासदार 2 खासदार काहीतरी नॉट रिचेबल आहेत अशी बातमी काही वेळापूर्वी माध्यमांमध्ये धडकली। मात्र या खासदारांशी काही मनधरणी करण्यात किंवा काही संपर्क करण्याचा काही प्रयत्न झालाय का उद्धव ठाकरेंकडून? आणि ही नेमकी बैठक जी आयोजित करण्यात आलेली आहे ती तुम्ही ऑपरेशन टायगरला बळी पडू नका असं आवाहन करण्यासाठी या बैठकीचा अजेंडा आहे?
नक्कीच आपण पाहिलं तर वाकचोरे खरं तर या ठिकाणी नॉट रिचेबल असल्याची माहिती त्या ठिकाणी समोर येत होती. ती खरी म्हणजे काल ते सहकुटुंब पुण्यामध्ये त्या ठिकाणी राहत होते. एका कार्यक्रमासाठी आलेले त्या ठिकाणी त्यांनी रात्री ते थांबले आणि त्यानंतर आज त्या सकाळपासूनच त्यांचा फोन हा नॉट रिचेबल त्या ठिकाणी दाखवत येतोय. त्यामुळे आष्टीकर सुद्धा त्या ठिकाणी नॉट रिचेबल दाखवत होते. मात्र ते आता ऑनलाईन द्वारे जे आहे ते ह्या संपूर्ण बैठकीला जोडले जाणार आहेत. मात्र या संपूर्ण प्रकरणात आता उद्धव ठाकरे काय मार्गदर्शन करतात, कारण ज्या पद्धतीचा ऑपरेशन टायगरमध्ये 7 खासदार हे संपर्क असल्याची चर्चा त्या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे या संदर्भात आता उद्धव ठाकरे जे आहेत या अनुषंगानेच मार्गदर्शन करणार आहेत आणि यामध्ये कुठल्याही खासदारांनी पक्षातील जे काही काम आहेत पक्षाला सोडून जाऊ नये असं सुद्धा आव्हान ह्या बैठकीमध्ये जे आहे ते उद्धव ठाकरे करणार आहेत. त्यामुळे आता कोणकोणते खासदार या बैठकीला उपस्थित राहणार सर्वप्रथम हे नक्कीच. पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. कारण जर काही खासदार त्या ठिकाणी उपस्थित राहिले नाही तर त्यांची एक संपर्क हा एकनाथ शिंदे सोबत आहे का असा कुठेतरी प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. त्यामुळे आता बैठक कधीपर्यंत सुरुवात होते, बैठकीला कोणकोणते खासदार उपस्थिती लावत आहेत हे पाहणंच महत्त्वाचं राहणार आहे. खरं आहे जय. त्यामुळे एकंदरीतच कोणते खासदार शेवटच्या क्षणापर्यंत मातोश्रीवरती येतात किंवा ऑनलाईन पद्धतीनं ते हजेरी लावतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद जय, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.